विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गिरीश मराठे, मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. मागील काही व्हिडिओमध्ये आपण रीनीट 2026 विषयावर बोलत आहोत. फिजिक्स विषय कसा सोपा जाईल, नीटच्या मार्गातील दगड म्हटलं होतं आपण त्याला, आणि हा दगड बाजूला करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. काय आहे बरं यात? असतात काही कन्सेप्ट ज्या वाटतात कठीण, पण समजून घेतल्या तर सगळ्यात सोप्या वाटतात. त्याचबरोबर काही न्यूमेरिकल एक्झाम्पल्स, फॉर्म्युले लक्षात ठेवणे, मॅथमॅटिकल डेरिव्हेशनचा अभ्यास केला, युनिटच्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर तेही सोपे वाटते. आज या ठिकाणी आपण न्यूक्लिअर रिॲक्शन संदर्भात बोलणार आहोत. आपल्याला या प्रश्नामध्ये एक न्यूक्लिअर रिॲक्शन देण्यात आलेले आहे आणि मग विचारलेलं आहे व्हॉट इज द एक्स. मग एक्स काय आहे? सोडियम, निऑन, निऑन, मॅग्नेशियम. सोडियमचे रूपांतर अशा एक अननोन एलिमेंट मध्ये झालेले आहे, त्याला आपण एक्स म्हटले. या ठिकाणी सोडियम whose atomic number is 11, mass number is 22. Sodium undergoes nuclear reaction to form X. मग यात तुम्हाला E प्लस दाखवलेलं आहे, E प्लस अलॉंग विथ हे चिन्ह दिसतं तुम्हाला. या चिन्हाला आपण वाचायचे न्यू, याचं वाचन न्यू आहे. सरळ सरळ एक गोष्ट लक्षात घ्या, E प्लस आणि न्यू indicates it is the matter of beta decay, but plus indicates that beta plus decay. मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर करा. जर रिॲक्शन मध्ये E प्लस अलॉंग विथ न्यूट्रिनो, ज्याचे चिन्ह आहे त्याला न्यूट्रिनो म्हणतात. जर रिॲक्शन मध्ये असं राहिलं असतं E मायनस प्लस न्यू बार, न्यू बारचा अर्थ होतो अँटी न्यूट्रिनो. लक्षात घ्या, न्यूट्रिनो, अँटी न्यूट्रिनो. दिस इम्प्लाइज दॅट बीटा मायनस डिके. सगळ्यात पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या, व्हॉट इज बीटा प्लस डिके आणि व्हॉट इज बीटा मायनस डिके, हे तुम्ही आधी समजून घ्या. अगदी सोपं आहे बघा. E प्लस अलॉंग विथ न्यूट्रिनो इंडिकेट्स बीटा प्लस डिके. सपोज E minus along with anti-neutrino, it indicates beta minus decay. Correct? So what happened if you understand beta plus decay? What is the rule for the beta plus decay? Beta plus decay. So very simple rule for the nuclear reaction. बीटा प्लस डिके जेव्हा होत असतं मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा ऍटॉमिक मास नंबर चेंज होत नाही, रिमेन्स सेम. मीन्स ऍटॉमिक मास नंबर बदलत नाही. मग काय बदलत असतं तर ऍटॉमिक नंबर Z decreases by 1. So rule says that atomic number remains as it is, remains same, but Z atomic number decreases by 1, decreases by 1. Simple. So beta plus decay rule काय आहे समजून घ्या. मास नंबर बदलणार नाही, ऍटॉमिक नंबर डिक्रीज होणार आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं लागेल, कारण जर डिक्रीजचं इन्क्रीज केलं तर आन्सर बदलेल मित्रांनो. तो बघा, मास नंबर जिथं बदललेला नाही ते ऑप्शन आपण बघूया. नंबर 1 यस, 22 रिमेन्स. 23 मास नंबर त्या ठिकाणी बदललेला आहे, आपण त्याला रूल आउट करूया. रॉंग आन्सर. यस, मास नंबर रिमेन्स सेम, मास नंबर रिमेन्स सेम. ओके, या ठिकाणी 3 ऑप्शन त्या ठिकाणी आता करेक्ट वाटू लागतील. पुढचा रूल, Z atomic number decreases by 1. So what is atomic number of the sodium? 11. मग आता decrease by 1 म्हणजे 11 च्या ऐवजी तो atomic number बनणार आहे 10. बघा, कोणत्या ऑप्शन मध्ये 10 आहे मित्रांनो? पहिल्या ऑप्शन मध्ये 10 नाही, सो रूल आउट. रूल आउट म्हणजे काय, तर ते आपल्याला बरोबर ऑप्शन मध्ये घ्यायचं नाही. फर्स्ट, सेकंड त्या ठिकाणी चुकीचे आहेत. थर्ड
बरोबर 11 चा atomic number 10 झाला करेक्ट. आणि लक्षात घ्या मास नंबर रिमेन्स ॲज इट इज 22. मित्रांनो पुढचं जे ऑप्शन आहे मॅग्नेशियम त्या ठिकाणी तुम्ही बघा atomic number increases by 12. What's the rule for the beta plus decay? Atomic number does not increases, but atomic number decreases by 1. So it is obviously wrong answer. लगेच समजतं मित्रांनो. म्हणजे fourth option is wrong. First is wrong because atomic number decrease दाखवलेला नाही. Second is wrong because mass number एक ने वाढवलेला दाखवलेला आहे. Option number 3 is correct because mass number remains same and atomic number decreases by 1. बघा atomic number 11 होता 11 च्या वेळी काय झालं 10 झाला. म्हणजे हा रूल लक्षात ठेवा for beta plus decay. Very simple. The option is third. The correct option is third. मित्रांनो या प्रश्नात ज्याप्रमाणे बीटा प्लस डीके तुम्ही समजून घेतलं हे जे न्यूट्रिनोचं चिन्ह आहे ते ग्रीक लेटर आहे आणि त्याला वाचतात न्यू. ज्या रिॲक्शन मध्ये अल्फा बीटा डीके रेडिएशन होत असतं मित्रांनो त्यासोबतच काही पार्टिकल सुद्धा बाहेर पडत असतात आणि आणखीन त्या पार्टिकलचं नाव आहे न्यूट्रिनो अँड अँटी न्यूट्रिनो. न्यूट्रिनो आणि मग खाली चिन्ह दाखवलंय त्याच्या ठिकाणी जर बार दाखवला तर त्याला म्हणतात अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे. यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे. तर समजा प्रश्न बीटा प्लस डीकेचा आलेला आहे आणि समजा हा प्रश्न आता बीटा मायनस डीकेचा जर राहिला असता बीटा मायनस डीके तर रिॲक्शन मध्ये काय आलं असतं मित्रांनो एक्स प्लस ई मायनस आला असता आणि सोबतच अँटी न्यूट्रिनो. लक्षात घ्या बीटा प्लस डीके ओळखायचे असेल तर ई प्लस प्लस न्यूट्रिनो आणि बीटा मायनस डीके ई मायनस अँटी न्यूट्रिनो ही पेयर तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि मग जर तुम्ही ही पेयर लक्षात ठेवली तर तुम्हाला चटकन कळेल की वेदर बीटा प्लस डीके और वेदर बीटा मायनस डीके हे ओळखल्याशिवाय अशा प्रकारचा प्रश्न सोडवता येणार नाही. आता सहज आणि सोपा वाटतोय का तर कन्सेप्ट क्लिअर होते मित्रांनो. कसली कन्सेप्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या. कन्सेप्ट बीटा प्लस डीके अँड बीटा मायनस डीके. If you understand beta plus decay, what is beta plus decay? That's electron plus antineutrino. बघा चेक करा पुन्हा एकदा. E plus is not electron, it is positron. लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगत आहे. X plus E plus plus neutrino. It is both are beta decay. लक्षात घ्या आपल्या रिॲक्शन मध्ये ई प्लस प्लस न्यूट्रिनो आहे म्हणजे ते बीटा प्लस डीके आहे. आणि समजा याच्याऐवजी बीटा मायनस डीके दिलेलं राहिलं असतं तर त्या ठिकाणी हा ई मायनस आला असता म्हणजे इलेक्ट्रॉन प्लस अँटी न्यूट्रिनो. आणि ज्या रिॲक्शन मध्ये या ठिकाणी बघा पॉझिट्रॉन ज्याला आपण पॉझिट्रॉन म्हणू ई प्लस मीन्स पॉझिट्रॉन आणि न्यूट्रिनो ही पेयर लक्षात ठेवा. म्हणजे जर प्रश्न बदलून आला प्रश्नामध्ये बीटा प्लस डीके ऐवजी बीटा मायनस डीके आला तरी तुम्ही सोडवू शकता त्या पद्धतीने. ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया. So the next question is also very simple question. What is that question? Nucleus of mass number. Nucleus of mass number 189 splits into. मित्रांनो न्यूक्लियस स्प्लिट झालेले आहे. Splits into two nuclei. How many nuclei? म्हणजे एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियाय झाले. न्यूक्लियस इज द सिंग्युलर, न्यूक्लियाय इज द प्लुरल. Having लक्षात घ्या एक न्यूक्लियसचे त्याचा ॲटॉमिक
मास नंबर आहे 189, तो स्प्लिट झालेला आहे 2 न्यूक्लिआय मध्ये हॅव्हिंग मास नंबर. मग कोणते आहेत ते 2 न्यूक्लिआय झालेले हॅव्हिंग मास नंबर 125 लक्षात घ्या अँड 64. मित्रांनो, सुरुवातीला जे पॅरेंट न्यूक्लिआय दिलेले त्याचा ॲटॉमिक मास आहे 189. त्यानंतर त्याच्यापासून जे 2 न्यूक्लिआय तयार झालेले आहेत त्यांचा ॲटॉमिक मास देण्यात आले 125 अँड 64. So the ratio of radius of two daughter nuclei respectively is म्हणू शकतो आपण respectively is. So the options are, the first option is 1:1, second option is 4:5, remember, third option is 5:4, and last one, fourth option is 25:16. मित्रांनो, हा प्रश्न फार सोपा आहे जर एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. प्रश्न आधी समजून घेऊया. एक पॅरेंट न्यूक्लियस आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे 189 आणि त्याच्यापासून 2 नवीन न्यूक्लिआय तयार झाले. न्यूक्लिअर रिॲक्शन स्प्लिट झाला. ते स्प्लिट होणे म्हणजे एकापासून वेगवेगळे होणे आणि मग ते नवीन जे इलेमेंट्स तयार झाले त्यांचा मास आहे 125 आणि दुसरा आहे 64. फोकस ऑन 125 आणि 64. यावरून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी दिसू शकतो. परंतु कन्सेप्ट काय या ठिकाणी रेडियसशी रिलेटेड फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. काय असतो तो फॉर्म्युला बघूया. मित्रांनो, तो फॉर्म्युला आहे न्यूक्लिअर रेडियसचा फॉर्म्युला आहे. न्यूक्लिअर रेडियस इज, लक्षात घ्या, R इज इक्वल टू R0 into A raised to 1/3 means cube root. A raised to 1/3 चा अर्थ होतो क्यूब रूट ऑफ A. जर या फॉर्म्युल्याला आपण थोडस बदललं तर कसं होणार तो बघा. R upon R0 is equal to A raised to 1/3. लक्षात घ्या, A raised to 1/3 चा अर्थ सरळ सरळ क्यूब रूट आहे मित्रांनो. A raised to 1/3 असं लिहू शकतो आपण क्यूब रूट. करेक्ट, क्यूब रूट. फॉर एक्झाम्पल 27 जर घेतला आपण, 27 चा क्यूब रूट काय येणार आहे 3. 64 घेतला आपण, 64 चा क्यूब रूट आहे 4. 125 इट्स रिलेटेड टू मॅथ. 125 चा क्यूब रूट 5. लक्षात घ्या, क्यूब रूट समजून घ्या. जर समजा R अपॉन R0 ऐवजी आपण असा विचार केला की R1 R2 आहे असं पण लिहू शकतो आपण. R1 R2 पाहिजे असं नाही. यू कॅन टेक ॲज गिव्हन दॅट फॉर्म्युला रिप्लेसिंग, और असं म्हणू शकतो आपण R1 अपॉन R2 इज इक्वल टू A रेज टू 1/3. मित्रांनो, या ठिकाणी मास देण्यात आले 125 आणि दुसरा मास आहे 64. म्हणजे मासचा रेशिओ आहे. म्हणजे R1 अपॉन R2 आपण असं लिहू शकतो बघा इकडे, R1 is to R2 that is equal to, it is the ratio. So radius is in the form of atomic mass. Ratio of radius is equal to the ratio of atomic masses of the daughter elements. Parent element mass number 189, परंतु जे नवीन न्यूक्लिआय तयार झालेले आहेत ते डॉटर एलिमेंट त्यांचा मास नंबर आहे 125 आणि दुसरा आहे 64. म्हणजे आपण असं लिहू शकतो 125 च्या
क्यूब रूट घ्या आणि मग रेशो मध्ये परत 64 चा क्यूब रूट. It's just the cube root of the atomic masses of the respective daughter elements. लक्षात घ्या, फार सोपं आहे. पॅरेंट एलिमेंटच्या ऐवजी आता आपला फोकस असणार आहे डॉटर एलिमेंट आणि त्यांचे मास नंबर. आणि हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो? दॅट रेशियो ऑफ द रेडियस ऑलवेज इन द फॉर्म ऑफ cube root of atomic mass of the daughter element. So student, it is very easy now. R1 is to R2. What is the cube root of 125? It's very easy. Cube root 5. What is the cube root of 64? It is 4. So student, what is the answer? First is wrong, second is wrong. So 5 is to 4 is third option. बघा बरं, सहज ऑप्शन घेतलं. जर सराव केला, जर कन्सेप्ट क्लिअर केली, जर फॉर्म्युला माहित असेल, जर स्पीड वाढवला, तर कमी वेळेत असे प्रश्न सुटू शकतात मित्रांनो. समजून घ्या, लक्षात घ्या, फॉर्म्युल्यावर फोकस करायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. So the next question is very simple. हा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. तो सुद्धा 2023 च्या नीट परीक्षेत विचारला गेलेला आहे. बघा बरं, प्रश्न काय आहे? द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स तुम्ही इयत्ता 10वी मध्ये मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स शिकलात आणि 11वीत इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स शिकलात मित्रांनो. तुम्ही इयत्ता 10वी मध्ये असं शिकला होता, मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्सेस नेवर इंटरसेक्ट इच अदर. आणि परत 11th मध्ये ते शिकला होता, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस नेवर इंटरसेक्ट इच अदर. सिंपल कन्सेप्ट. So angle between electric line of force and the लक्षात घ्या इक्विपोटेन्शियल सरफेसेस. इक्विपोटेन्शियल सरफेसेस इज काय असणार आहे? तुम्हाला या प्रश्नात अँगल विचारलाय, सरळ सरळ अँगल विचारलेला मित्रांनो. अँगल काय आहे ऑप्शन मध्ये बघा. द फर्स्ट ऑप्शन इज 0 डिग्री. सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो 45 डिग्री. द थर्ड ऑप्शन इज 90 डिग्री. खूप विचार करायला न लावणारा प्रश्न आहे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर या प्रश्नाचं उत्तर चटकन देता येतं. फक्त कन्सेप्ट क्लिअर असायला हवी. आणि ती कन्सेप्ट कोणाची आहे मित्रांनो? इक्विपोटेन्शियल सरफेसेस. लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. लक्षात घ्या, कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईनची. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे आपण दुसऱ्या सिंपल भाषेमध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणू शकतो त्याला. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेहमी इक्विपोटेन्शियल सरफेसेसला परपेंडिक्युलर असतात मित्रांनो. लक्षात घ्या, इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ज्या विद्यार्थ्याने टेक्स्टबुक वाचलेला आहे, कन्सेप्ट समजून घेतली, हे वाक्य तिथं तुम्हाला सापडेल, ही कन्सेप्ट तुम्हाला सापडेल. आता बघा, शांतपणे त्याने अभ्यास केलेला आहे, व्यवस्थितपणे त्याला हे समजणार नाही का की इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस हे इक्विपोटेन्शियल सरफेसेसला परपेंडिक्युलर असतात. आणि बघा मग काय प्रश्न आहे? द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स अँड इक्विपोटेन्शियल सरफेसेस. म्हणजेच बघा, त्याने जर अँगल विचारलेला आहे, जर त्या दोन्ही कन्सेप्ट एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री. सो व्हॉट इज द ऑप्शन? इज इट 0? नो. So option third is 90 degree. So answer is 90 degree because perpendicular. लक्षात घ्या, जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर कमी वेळेत आपण सुटणार आहे. म्हणजे जितके कन्सेप्ट क्लिअर असतील, जितके फॉर्म्युले तुम्हाला माहित असतील, जितका सराव तुम्ही व्यवस्थित केलेला आहे, शांतपणे केलेला आहे, उत्तर लवकर निघणार आहे मित्रांनो, वेळ कमी लागणार आहे. तर बघा, हा प्रश्नाला काहीच वेळ लागलेला नाही कारण कन्सेप्ट क्लिअर होत्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. द नेक्स्ट क्वेश्चन.
विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघा. हा प्रश्न 4 ग्राफिकल आहे मित्रांनो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी विविध ग्राफिकचा अभ्यास केलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघूया की अशा प्रकारे जर असेल त्याला इन्क्रीजिंग म्हणूया. इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, नो चेंज, असे वेगवेगळे ग्राफ असतात जे आपण थर्मोडायनामिक मध्ये सुद्धा शिकलेले आहात. काय प्रश्न आहे बघूया. The graph which shows the variation of the de Broglie wavelength. मित्रांनो, this question is related to the de Broglie wavelength of the particle and its associated momentum. म्हणजे लॅम्बडा आणि p. तर what is this lambda? It is the de Broglie wavelength. And what is p? The momentum. लक्षात घ्या. This is the question related to the lambda and p. P is the momentum and lambda is the de Broglie wavelength. So जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला एक इक्वेशन नक्कीच माहिती असेल याच्यातलं, रिलेशन बिटवीन de Broglie wavelength and momentum. So what is that relation? Very simple relation. So students, lambda is equal to h upon p. हा फॉर्म्युला तुम्ही वेळोवेळी लक्षात घेतला असेल. इथं पहा, what is h? H is the Planck's constant. H is the Planck's constant. मित्रांनो, जर h कॉन्स्टंट असेल तर आपण जर कॉन्स्टंट नाही लिहिला तर इक्वल टू च प्रपोर्शनल होईल आणि कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण या ठिकाणी 1/p लिहूया. म्हणजे बघा, रिलेशन तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. काय रिलेशन आहे? लॅम्बडा इज inversely proportional to the momentum. बघा, inversely proportional to the momentum. म्हणजेच काय की जर मोमेंटम वाढलं, लॅम्बडा हा कमी होणार आहे. मोमेंटम जर कमी झालं तर मग लॅम्बडा वाढ. इन्व्हर्सलीचा अर्थ असतो होतो की एक टर्मची व्हॅल्यू कमी होत असेल तर दुसरी टर्म त्या ठिकाणी वाढते. सो दिस इक्वेशन इंडिकेट्स दॅट if momentum increases, obviously lambda decreases. लक्षात घ्या, momentum increases, then lambda means wavelength. Which wavelength, students? It is the de Broglie wavelength. Wavelength decreases. इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे सहज आपल्या लक्षात येईल की मोमेंटम जर वाढलं तर de Broglie wavelength डिक्रीज होणार आहे. ही कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल आणि तुम्हाला हे माहित असेल की जर ती वेव्हलेंथ डिक्रीज होणार आहे, बघा बरं ग्राफ या ठिकाणी दिसतोय आपल्याला. वेव्हलेंथ इज शोन ऑन द y ऍक्सिस अँड मोमेंटम ऑन द x ऍक्सिस. पहिल्या ग्राफ मध्ये काय दिसतंय मित्रांनो, बघा मोमेंटम वाढत जात आहे तसं लॅम्बडा वाढत जात आहे. आपण बघा या रिलेशन मध्ये काय शिकलं? मोमेंटम इन्क्रीजेस, ठीक आहे, मोमेंटम इन्क्रीजेस. फर्स्ट ग्राफ says that if momentum increases, lambda also increases. आणि आपण कन्सेप्ट काय शिकलात? मोमेंटम increases, then wavelength decreases. बघा असं काय आहे का या ठिकाणी? नाही. म्हणजे कन्सेप्ट समजून घेतली तर आपण लगेच लक्षात येईल. The first option is wrong. What about the second? In the second option, as you increases the momentum, the wavelength decreases. Look here. Momentum increases, then wavelength decreases. तुम्हाला हा पर्याय बरोबर वाटेल. परंतु चेक अनदर ऑप्शन्स, थर्ड अँड फोर्थ. मित्रांनो, या ठिकाणी कन्सेप्ट अशी आहे की जर de Broglie wavelengthचा प्रश्न आला आणि मोमेंटम त्या ठिकाणी असेल तर हे रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. सो रेक्टँग्युलर हायपरबोला लक्षात ठेवायचा आहे. रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे मित्रांनो, हायपरबोला तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेला आहात. तर बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला हायपरबोला दिसत नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड आणि फोर्थ. तर या दोन्हीमध्ये हा जो फोर्थ ऑप्शन आहे, यात मोमेंटम जसं जसं वाढत जाईल तर लॅम्बडा कमी कमी होताना दिसतोय, लक्षात घ्या. आणि थर्ड ऑप्शन मध्ये
मोमेंटम जसं जसं वाढत जाईल तर लॅम्बडा सुद्धा वाढताना दाखवलेला मित्रांनो. कन्सेप्ट काय सांगते, लेवलिंग डिक्रीजेस, लॅम्बडा डिक्रीजेस, परंतु थर्ड ऑप्शन त्या ठिकाणी इन्क्रीज दाखवत आहे, म्हणजे थर्ड ऑल्सो रॉंग and the fourth is correct because it is a rectangular hyperbola and concept is also correct shown in that graph. Momentum increases on the x-axis, so lambda obviously decreases. You understand? So fourth option is correct. बघा शेवटी कशावर प्रश्न आपण सोडवला मित्रांनो, कॉन्सेप्ट. फिजिक्स विषयामध्ये तुमचं व्यवस्थित रिडिंग असेल, अंडरस्टँडिंग असेल, ग्राफला तुम्ही घाबरले नाहीत, तुम्ही ग्राफ काढून पाहिला, कन्सेप्ट वाचल्या, तर हा प्रश्न तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही मित्रांनो. पहा, काही अडचण असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 5. What is question number 5? So student, the question number 5 is, त्या ठिकाणी टेम्परेचरशी रिलेटेड आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5 इज रिलेटेड टू द टेम्परेचर. काय बघा, जर टेम्परेचर वाढलं तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्सवर काय परिणाम होणार आहे. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, ॲज टेम्परेचर increases, electrical resistance डॅश डॅश असं म्हटलेलं आहे. मग यात तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील. एखादा ऑप्शन काय सांगेल, इन्क्रीजेस, दुसरा ऑप्शन सांगेल डिक्रीजेस. करेक्ट? तर आपण बघूया काय ऑप्शन आहेत ते. As the temperature increases, the electric resistance, the first option is, so student carefully understand the first option, increases म्हणतोय तो, increases for both conductors, लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टेम्परेचर वाढवलं तर इन्क्रीज होतोय असं म्हणतोय तो. कोणासाठी? बोथ कंडक्टर्स अँड सेमी कंडक्टर्स. What is the second option? So student, the second option is decreases for both. Decreases for both. बोथ म्हणजे काय लक्षात घ्या, कंडक्टर्स अँड सेमी कंडक्टर्स. मित्रांनो सेकंड ऑप्शन असं सांगते आपल्याला की कंडक्टर आणि सेमी कंडक्टर दोघींसाठी इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स डिक्रीज होणार आहे. व्हॉट अबाउट द option third? Option third increases for conductors, increases for conductors, but decreases for semiconductors. लक्षात घ्या, it is the question between the conductors and semiconductors. And final, the fourth option is that decreases for conductors, decreases for conductors, but increases for semiconductors. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा जो प्रश्न आहे तो पहा. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, इलेक्ट्रिकल रेडिस्टन्स काय होणार आहे बघा. रेडिस्टन्स विल बी अस, म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं तर इलेक्ट्रिकल रेडिस्टन्सवर काय परिणाम होणार आहे ते या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन दिलेले 4. Increases for both conductors and semiconductors. It means this question is related to the conductors and semiconductors. लक्षात घ्या, हा प्रश्न
कंडक्टर्स आणि सेमीकंडक्टरचे कंपॅरिझन दर्शवणारा प्रश्न आहे. पहा, पहिल्या ऑप्शन मध्ये सांगितलंय की जर टेम्परेचर वाढलं तर रेडिस्टन्स काय होणार आहे, कंडक्टर्स आणि सेमीकंडक्टर दोघींसाठी वाढणार आहे. दुसरा ऑप्शन सांगतोय डिक्रीजेस फॉर कंडक्टर अँड इन्क्रीजेस फॉर सेमीकंडक्टर. तिसरा ऑप्शन आहे इन्क्रीजेस फॉर कंडक्टर बट डिक्रीजेस फॉर सेमीकंडक्टर. अँड फोर्थ इज डिक्रीजेस फॉर कंडक्टर बट असं काहीतरी आहे. आपण ते वाचलं तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, वेळ जाणार नाही. म्हणून कन्सेप्टवर या. तुम्हाला एवढे 4 ऑप्शन वाचायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कंडक्टर्सच्या बाबतीत काय होणार आहे, जसं का टेम्परेचर वाढेल, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेडिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. मित्रांनो, तुम्ही हे इयत्ता 9वी शिकलेलं आहे, इयत्ता 10वी शिकलेलं आहे की कंडक्टर्स मध्ये काय होतं, जर टेम्परेचर वाढलं तर रेडिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी वाढत असतं. आणि मग आपण पाहिलं इयत्ता 10वीच्या अभ्यासामध्ये की शॉर्ट सर्किट होतात, कारण टेम्परेचर वाढलेलं असतं, रेडिस्टन्स वाढलेला आहे. सेमीकंडक्टर मध्ये काय, टेम्परेचर इन्क्रीज होईल तर रेडिस्टन्स डिक्रीज होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, फॉर सेमीकंडक्टर टेम्परेचर इन्क्रीजेस रेडिस्टन्स डिक्रीजेस. ही गोष्ट लक्षात ठेवा. टेम्परेचर इन्क्रीजेस इलेक्ट्रिकल रेडिस्टन्स काय होणार आहे, तर ते कंडक्टर्स मध्ये रेडिस्टन्स वाढणार आहे आणि सेमीकंडक्टर मध्ये डिक्रीज होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रश्न फार सोपं वाटेल. आता व्हाय, का, त्याचं कारण आहे मित्रांनो, सेमीकंडक्टर मध्ये जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्या ठिकाणी चार्ज कॅरियर जनरेट होतो. लक्षात घ्या, व्हाय इन सेमीकंडक्टर टेम्परेचर इन्क्रीजेस रेडिस्टन्स डिक्रीजेस. टेम्परेचर वाढेल तर रेडिस्टन्स का डिक्रीज होतो, त्याचं कारण आहे ॲज वेल ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द चार्ज कॅरियर इज जनरेटेड. लक्षात घ्या, म्हणजेच एकच कारण त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जर टेम्परेचर वाढलं तर सेमीकंडक्टर मध्ये चार्ज कॅरियर हा जनरेट होत असतो. मित्रांनो, तर चार्ज कॅरियर जनरेट झाला तर रेडिस्टन्स ऑब्विसली डिक्रीज होणार आहे, रेडिस्टन्स वाढणारच नाही, कारण करंट कॅरी करण्याचं काम ते चार्ज करत असतो. तर चार्ज जनरेट होतोय म्हणजे करंट त्या ठिकाणी व्यवस्थित वाहणार आहे आणि त्याचा रेडिस्टन्स एवढं राहणार नाही, रेडिस्टन्स हे डिक्रीज होणार आहे. बघा, रेडिस्टन्स डिक्रीज होणार आहे, हा ऑप्शन कोणता आहे पहा त्या ठिकाणी, रेडिस्टन्स डिक्रीज. यस, रेडिस्टन्स डिक्रीजचा ऑप्शन यस, डिक्रीजेस फॉर सेमीकंडक्टर. पहिला ऑप्शन काय सांगतो, इन्क्रीजेस फॉर बोथ अँड कंडक्टर्स अँड सेमीकंडक्टर्स, म्हणजे रॉंग आहे मित्रांनो, तो लक्षात घ्या. सेकंड ऑप्शन काय, डिक्रीजेस फॉर बोथ. बघा, टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टर्स आणि रेडिएशन इन्क्रीज होतं, म्हणजे सेकंड ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. व्हॉट अबाउट द थर्ड, इन्क्रीजेस फॉर कंडक्टर. यस, टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टर्स साठी रेडिस्टन्स सुद्धा इन्क्रीज होतं, करेक्ट. बट व्हॉट अबाउट द सेमीकंडक्टर, डिक्रीजेस म्हणतोय. बघा, एरो बघा, मी या ठिकाणी एरोने समजवण्याचा प्रयत्न करतोय. टेम्परेचर इन्क्रीजेस साठी मी ओव्हरहेड एरो केलेला आहे, रेडिएशन साठी डाऊनवर्ड एरो केला आहे, डिक्रीज साठी म्हणजे सेमीकंडक्टर साठी डिक्रीज होत आहे, म्हणजे यस, थर्ड ऑप्शन इज करेक्ट. व्हॉट अबाउट द फोर्थ, डिक्रीजेस फॉर द कंडक्टर. बघा मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वी पासून शिकलेला आहात, कंडक्टर्स साठी टेम्परेचर जेव्हा वाढत असतं तर रेडिस्टन्स हे सुद्धा वाढत असतं, ते कधीही कमी होणार नाही, म्हणजे फोर्थ ऑप्शन इथं लगेच आपल्याला रॉंग वाटत आहे. कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल, चार्ज कॅरियर जनरेट होतो मित्रांनो टेम्परेचर वाढलं तर सेमीकंडक्टर साठी, तर तुम्हाला लगेच कळेल. हे दोन बॉक्स तुम्हाला सोपे जातील समजायला, कंडक्टर्स अँड सेमीकंडक्टर्स. अशा प्रकारे थेरॉटिकल क्वेश्चन आला तर कन्सेप्ट क्लिअरवर जास्त फोकस देणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर नक्कीच प्रश्न तुम्हाला सोपे वाटतील आणि तुमचा वेळही वाचेल. तर अशाच प्रकारचे खूप प्रश्न आपल्याला या ठिकाणी घेता येतील आणि जितके प्रश्न आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, तुमचा कॉन्फिडन्स तितका जास्त वेगाने वाढणार आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या प्रश्नांवर अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच मला कळवा, मी ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.